एका हातात प्रेमाने दिलेली स्वतःची शेवटची वस्तू आणि दुसऱ्या हातात म्हणजे चक्क एखाद्याचं डोकं फोडण्यासाठी उगारलेली काठी. बापरे, हे चित्रच खूप विसंगत वाटतं. हो ना. आणि ही कोणती एखाद्या गुन्हेगाराची किंवा युद्धभूमीवर जाणाऱ्या योद्ध्याची प्रतिमा नाहीये. नक्कीच नाही. तर आजच्या या आपल्या सखोल चर्चेत आपण ज्या साहित्याविषयी बोलणार आहोत त्यानुसार ही एका अत्यंत प्रगल्भ आध्यात्मिक उंची गाठलेल्या संताची प्रतिमा असू शकते. अगदी बरोबर. संत तुकारामांचा तो प्रसिद्ध अभंग मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास हा आपण अनेकदा ऐकलेला असतो. पण आजच्या या वैचारिक मंथनात आपण या रचनेच्या एका अत्यंत वेगळ्या पैलूचं विश्लेषण करणार आहोत. हो, कारण साधारणपणे संत म्हणजे काय म्हणूया आपण त्याला कायम स्मितहास्य करणारे, शांत. हो, कुणी कितीही अन्याय केला तरी तो निमूटपणे सहन करणारे अशीच एक प्रतिमा आपल्या समाजात रूढ असते. अगदी बरोबर. पण हे साहित्य त्या पारंपरिक समजुतीला पूर्णपणे छेद देतं. खरंय. आणि म्हणूनच आज आपण हे समजून घेणार आहोत की एकाच व्यक्तिमत्वात अत्यंत टोकाची करुणा आणि त्याचवेळी अत्यंत टोकाची आक्रमकता या दोन्ही गोष्टी एकत्र कशा असू शकतात. आणि ही केवळ एक कविता नाहीये, नक्कीच नाही. तर मानवी मन आणि खऱ्या सामर्थ्याची व्याख्या करणारा हा एक अत्यंत गुंतागुंतीचा मानसशास्त्रीय आराखडा आहे. अगदी तंतोतंत. आणि या विश्लेषणाची सुरुवात करताना एक गोष्ट स्पष्ट करणं गरजेचं आहे. ती म्हणजे हे साहित्य आपण केवळ एका विशिष्ट कालखंडातील संताचं वर्णन म्हणून वाचता कामा नये. म्हणजे तो एक व्यापक सिद्धांत आहे. बरोबर. हो, यात मानवी वर्तणुकीचा, सामाजिक न्यायाचा आणि परिस्थितीनुसार स्वतःला कसं बदलावं याचा एक खूप मोठा सिद्धांत मांडला आहे. खरंय. कारण आपण अनेकदा सकारात्मकता किंवा अध्यात्म म्हणजे केवळ निष्क्रिय राहणं असा अर्थ घेतो. हो, सगळ्यांना हो म्हणणं आणि कोणत्याही संघर्षापासून दूर पडणं. बरोबर. पण या अभंगातून असा एक युक्तिवाद समोर येतो की खरी आध्यात्मिक किंवा वैचारिक ताकद ही निव्वळ मवाळपणात नाहीये. अगदी बरोबर. परिस्थितीची गरज ओळखून स्वतःच्या स्वरूपात आमूलाग्र बदल करण्याची क्षमता म्हणजेच खरं सामर्थ्य, असा दावा या रचनेत केला गेला आहे. हा विचार खरोखरच चक्रावून टाकणार आहे, कारण तो आपल्या सर्वसामान्य गृहीतकांना थेट आव्हान देतो. मी विचार करत होते, आपण या संकल्पनेच्या अगदी मुळापासूनच सुरुवात करूया. नक्कीच. या साहित्याची पहिली ओळच अत्यंत विरोधाभासी प्रतिमा उभी करते. मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे. इथे दोन पूर्णपणे भिन्न पदार्थांची तुलना केली आहे. एकीकडे आहे मेण म्हणजेच वॅक्स, जे नुसत्या मानवी स्पर्शाच्या उष्णतेनेही वितळू शकतं. हो, ते अत्यंत संवेदनशील असतं. आणि दुसरीकडे आहे वज्र. वज्र म्हणजे आकाशातून कोसळणारी वीज किंवा हिऱ्यासारखा जगातला सर्वात कठीण आणि अभेद्य पदार्थ. बरोबर. आता प्रश्न असा पडतो की एखादा विष्णुदास किंवा प्रगल्भ व्यक्ती एकाच वेळी या दोन्ही टोकांच्या अवस्थांमध्ये कशी असू शकते. मला इथे एका रूपकाची आठवण येते. कोणतं रूपक? त्या मऊ पाण्याचा एक सलग प्रवाह अत्यंत वेगाने एखाद्या कठीण खडकावर सातत्याने आदळत राहिला तर ते पाणी त्या खडकालाही कापू शकतं. अगदी तेच. पण तरीही मानवी मनाच्या संदर्भात हा मेणाचा आणि वज्राचा विरोधाभास नक्की कसा काम करतो हे मला जरा तुमच्याकडून समजून घ्यायचं आहे. हे पाण्याचं रूपक या संकल्पनेला समजून घेण्यासाठी अतिशय उत्तम आहे. कारण पाण्याची ताकद त्याच्या प्रवाहीपणात असते आणि तीच गोष्ट इथे मानवी मानसिकतेबद्दल सांगितली आहे. अच्छा. या साहित्यानुसार खरी ताकद ही एकाच साच्यात अडकून पडण्यात नसते. म्हणजे कायम मऊ किंवा कायम कडक. अगदी बरोबर. जेव्हा भूतदयेचा, प्रेमाचा किंवा तळागाळातील माणसांच्या दुःखाचा प्रश्न येतो तेव्हा अशा प्रगल्भ व्यक्तींचं हृदय अगदी मेणासारखं मऊ असतं. तिथे ते समोरच्या व्यक्तीचं दुःख स्वतःचं मानून त्वरित पाझरतात. पण, आणि हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, हा मऊपणा त्यांची दुर्बलता नसते. ती त्यांची निवड असते. हो, ती त्यांची जाणीवपूर्वक केलेली निवड असते. जेव्हा समाजातल्या अन्यायाविरुद्ध, दांभिकपणाविरुद्ध किंवा शोषणाविरुद्ध उभं राहायचं असतं तेव्हा त्यांचाच निश्चय वज्रासारखा अभेद्य होतो. बापरे, म्हणजे तिथे कोणतीही तडजोड नाही. अजिबात नाही. तिथे कोणत्याही प्रकारचा मोह, भीती किंवा दबाव त्यांच्यावर परिणाम करू शकत नाही. थोडक्यात सांगायचं तर करुणेसाठी ते पूर्णपणे पारदर्शक आणि मऊ होतात, पण सत्याच्या रक्षणासाठी ते हिऱ्यासारखे कठोर होतात, ज्याला कोणीही भेदू शकत नाही. म्हणजे लवचिकता आणि अभेद्यपणा यांचा हा एक अत्यंत जाणीवपूर्वक साधलेला समतोल आहे. होय,
ही कोणतीही निष्क्रिय अवस्था नाहीये, तर एक अत्यंत सक्रिय अशी मानसिक स्थिती आहे. पण इथे माझ्या मनात एक अत्यंत महत्वाची शंका उपस्थित होते. कोणती? एका सामान्य माणसाच्या मनात अनेकदा गोंधळ असतो ना, की कधी मऊ वागावं आणि कधी कठोर व्हावं. हो, साहजिकच आहे. भावनांच्या आहारी जाऊन माणूस अनेकदा चुकीचे निर्णय घेतो. जर या प्रगल्भ व्यक्तींकडे अशी अफाट ताकद आहे की ते वज्रालाही भेदू शकतात, तर ती अचूक निर्णय क्षमता किंवा ताकद नेमकी कुठून येते? हा खूपच रंजक प्रश्न आहे. कारण या साहित्याच्या पुढच्या ओळींमध्ये कदाचित याचं उत्तर दडलेलं असावं. तिथे असा दावा केला आहे की मेले जित असोन निजोनिया जागे, जो जो जे जे मागे ते ते देऊ. बरोबर. आता याचा शब्दशः अर्थ पाहिला तर असं दिसतं की ही माणसं जिवंत असूनही मेलेली आहेत आणि झोपलेली असूनही जागी आहेत. हां. आणि जो जे मागेल ते देण्याची त्यांची तयारी आहे. पण एक सेकंड, हा भाग मला थोडा धोकादायक वाटतो. धोकादायक? कसा काय? म्हणजे जो जे मागेल ते देणं हे कोणत्याही समाजव्यवस्थेत अत्यंत बेजबाबदारपणाचं ठरू शकत नाही का? जर कोणी चुकीची किंवा विघातक गोष्ट मागितली तर ती देणं कसं योग्य ठरेल? हाच तर या संपूर्ण मानसशास्त्रीय विश्लेषणाचा केंद्रबिंदू आहे. अच्छा. हो. जो जे मागेल ते देण्याचा अर्थ समजून घेण्यापूर्वी आपल्याला मेले जितं असो या संकल्पनेमागील विज्ञान किंवा मानसशास्त्र समजून घेणं आवश्यक आहे. जिवंत असूनही मेलेले असणं म्हणजे इथे भौतिक मृत्यू अजिबात अभिप्रेत नाहीये. इथे मृत्यू झाला आहे तो अहंकाराचा, म्हणजे इगोचा. ओके, अहंकाराचा मृत्यू. हो. बघा, प्रत्येक सामान्य माणसाचे निर्णय हे त्याच्या स्वतःच्या स्वार्थावर, त्याच्या आवडीनिवडींवर किंवा लोक काय म्हणतील या भीतीवर आधारित असतात. अगदी खरंय. पण या साहित्यानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आतला अहंकार पूर्णपणे नष्ट होतो, तेव्हा तिचं वैयक्तिक मी पण उरत नाही. म्हणजे स्वतःचा असा कोणताही अजेंडा उरत नाही. अगदी बरोबर. मी आणि माझे या भावनेचा मृत्यू झाल्यामुळे ती व्यक्ती खऱ्या अर्थाने समाजासाठी जिवंत होते. क्या बात है. आणि मग ते निजनुनिया जागे म्हणजे काय? निजनुनिया जागे म्हणजे ते भौतिक जगाच्या, स्वार्थाच्या आणि क्षणिक मोहांच्या बाबतीत पूर्णपणे झोपलेले आहेत. त्यांना त्यात कोणताही रस नाहीये. पण त्याच वेळी जागतिक सत्य आणि लोककल्याणाच्या बाबतीत ते अत्यंत सजग आणि जागे आहेत. म्हणजेच त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक इच्छा, महत्वाकांक्षा किंवा पूर्वग्रह पूर्णपणे संपुष्टात आले आहेत. त्यामुळे ते कोणत्याही परिस्थितीकडे अत्यंत तटस्थपणे पाहू शकतात. अगदी अचूक. आणि याच तटस्थतेतून तुमच्या दुसऱ्या शंकेचं उत्तर मिळतं. ती जो जे मागेल ते देणंवाली शंका. हो. जेव्हा एखादी व्यक्ती अहंकाराच्या पलीकडे जाते, तेव्हा ती समोरच्या माणसाच्या शब्दांवरून नाही, तर त्याच्या खऱ्या प्रवृत्तीवरून त्याची गरज ओळखते. अच्छा. म्हणजे मागण्याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाहीये. नाही. जो जे मागेल ते देणं याचा अर्थ असा नाही की एखादा मारेकरी आला आणि त्याने हत्यार मागितलं तर ते त्याला दिलं जाईल. हो, तेच मला मगाशी धोकादायक वाटत होतं. बरोबर. इथे मागणे हे भौतिक नसून प्रवृत्तीशी जोडलेलं आहे. ज्या माणसाला खऱ्या अर्थाने करुणेची गरज आहे त्याला ते करुणा देतात. पण ज्याला त्याच्या अज्ञानातून किंवा अहंकारातून बाहेर काढण्यासाठी कठोरपणाची गरज आहे, त्याला ते कठोरपणा देतात. त्यांच्याकडे स्वतःचा कोणताही अजेंडा नसल्यामुळे ते एका स्वच्छ आरशासारखे काम करतात. म्हणजे समोरचा जसा आहे तसं त्याला प्रतिबिंब दिसणार. अगदी तेच. समाजाला जे आवश्यक आहे ते अत्यंत निस्वार्थपणे आणि अचूकपणे देण्याची क्षमता या अहंकाररहित अवस्थेतून येते. हे स्पष्टीकरण अत्यंत महत्वाचं आहे, कारण यातूनच या रचनेतील सर्वात धक्कादायक आणि आक्रमक विचारांचा उलगडा होतो. पुढच्या ओळी खूपच तीव्र आहेत. हो ना. आत्तापर्यंतची मांडणी तरी थोडी तात्विक वाटत होती, पण यानंतरच्या ओळींमध्ये अत्यंत जहाल आणि थेट भाषेचा वापर केलेला दिसतो. बरोबर आहे. या ओळी असा दावा करतात की भले तरी देऊ गांडीची लंगोटी, नाठाळाचे काठीन देऊ माथा. आणि पुढे असेही म्हटलंय की मायबापा होणी बहु मायावंत करू, घातपात शत्रू होणे. हो, ही भाषा खरंच खूप तीव्र आहे. कोणत्याही सामान्य माणसाला हे वाचून किंवा ऐकून नक्कीच धक्का बसेल. एका बाजूला स्वतःची शेवटची आणि अत्यंत गरजेची वस्तू लंगोटी दुसऱ्याला आनंदानं देण्याची तयारी, आणि दुसऱ्या बाजूला चक्क हातात काठी घेऊन एखाद्याच्या डोक्यात मारण्याची भाषा.
इतकंच नाही तर शत्रूपेक्षाही भयंकर घातपात करण्याचा इशारा इथे दिला आहे. बरोबर. आपण सर्वसाधारणपणे असं मानतो की चांगल्या प्रवृत्तीची माणसं किंवा संत हे कोणी एका गालावर मारली तर दुसरा गाल पुढे करतात. मग या साहित्यात हा हिंसक वाटणारा घातपात कुठून आला? हा अत्यंत रास्त आणि कुतूहल निर्माण करणारा प्रश्न आहे. इथे आपल्याला करुणा आणि सोशिकता या दोन संकल्पनांमधील फरक समजून घ्यावा लागेल. अच्छा, करुणा वेगळी आणि सोशिकता वेगळी. हो, अन्यायाला मूक संमती देणं किंवा वाईट प्रवृत्तींना फोफावू देणं म्हणजे करुणा नव्हे. बरोबर. या साहित्यातून अत्यंत स्पष्टपणे सात्विक संतापाची, म्हणजे ज्याला इंग्रजीत राईटशियस इंडिग्नेशन म्हणतात, त्याची संकल्पना मांडली आहे. सात्विक संताप हे छान आहे. इथे असा युक्तिवाद आहे की या प्रगल्भ व्यक्तीचा प्रतिसाद हा पूर्णपणे समोरच्या व्यक्तीच्या हेतूवर अवलंबून असतो. जर समोरची व्यक्ती खरोखरच भली, म्हणजे प्रामाणिक आणि सज्जन असेल, तर तिथे कोणताही स्वार्थ न ठेवता सर्वस्व अर्पण केलं जातं. म्हणजे स्वतःची लंगोटी सुद्धा दिली जाते. हो, अशा लोकांसाठी या व्यक्ती आई-वडिलांपेक्षाही जास्त मायाळू बनतात. पण याच्या अगदी उलट परिस्थिती उद्भवली तर? म्हणजे जर समोरचा माणूस नाठाळ असेल, आता नाठाळ म्हणजे केवळ चुकार नाही, तर जाणीवपूर्वक दुसऱ्यांना त्रास देणारा, अहंकारी किंवा समाजाला कंटक असणारा असा माणूस. बरोबर. जर समोरची व्यक्ती नाठाळ असेल तर तिथे अजिबात तडजोड केली जात नाही. नाठाळाच्या माथ्यावर काठी हाणणं याचा अर्थ केवळ रस्त्यावरची मारामारी किंवा शारीरिक हिंसा नव्हे. मग तो प्रहार कशावर आहे? हा प्रहार त्याच्या अहंकारावर, त्याच्या चुकीच्या वृत्तीवर आणि त्याच्या दांभिकपणावर केलेला असतो. हा प्रहार इतका अचूक आणि कठोर असतो की तो माणूस ताळ्यावर येईल. समजलं. आणि शत्रूपेक्षाही घातपात करण्याची जी भाषा वापरली आहे ती समजून घेण्यासाठी आपण एका शल्य विशारदाचं, म्हणजे एका सर्जनचं उदाहरण घेऊया. सर्जनचं उदाहरण कसं काय? बघा, एखादा भौतिक शत्रू तुमचं जास्तीत जास्त काय नुकसान करू शकतो? तो संपत्ती हिरवून घेईल किंवा शरीराला इजा पोचवेल. बरोबर. पण जेव्हा एखादा सर्जन शरीरातील सडलेला किंवा कर्करोगाचा भाग कापून काढतो तेव्हा तो चाकूचाच वापर करत असतो. हो, शस्त्रक्रिया तर हिंसकच दिसते. अगदी. ते वरवर पाहता अत्यंत हिंसक आणि क्रूर कृत्य वाटू शकतं. पण त्या सर्जनचा उद्देश जीव घेणं नसून जीव वाचवणं हा असतो. क्या बात आहे. तिथे मऊपणा चालत नाही. त्याचप्रमाणे या प्रगल्भ व्यक्ती जेव्हा नाठालवर प्रहार करतात तेव्हा ते त्याच्या आतला खोटा अहंकार आणि दुष्ट प्रवृत्ती मुळासकट नष्ट करतात. म्हणजे तो घातपात शरीराचा नाहीये. नाही, हा घातपात भौतिक नसून त्या वाईट प्रवृत्तीचा घातपात असतो. सर्जनचं काम हे रुग्णाच्या भल्यासाठीच असतं, पण त्यासाठी त्याला कठोर व्हावंच लागतं. होय. जसं एखादा अत्यंत कडक शिक्षक विद्यार्थ्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रसंगी त्याला कठोर शिक्षा करतो, तसाच हा प्रकार आहे. नाठाळासाठी वापरलेली काठी ही सुद्धा एका अर्थी त्याला सुधारण्यासाठीच असते. अगदी बरोबर. यातून एक गोष्ट अत्यंत स्पष्ट होते की आपण मगाशी जे अहंकाराच्या मृत्यूबद्दल बोललो, त्या अहंकाराचा मृत्यू झाल्यामुळे या व्यक्तींना समाजात स्वतःची इमेज किंवा प्रतिमा जपण्याची कोणतीही चिंता नसते. हे तुम्ही अगदी अचूक हेरलत. इमेज किंवा लोक काय म्हणतील हा सर्वसामान्य माणसाचा सर्वात मोठा कमकुवत दुवा असतो. हो ना, आपण सगळेच त्या भीतीत जगतो. हो, समाजात वावरताना अनेक लोक चांगुलपणाचा आव आणतात, पण आतून ते घाबरलेले असतात. वाईट गोष्टींना विरोध केला तर लोक आपल्याला वाईट म्हणतील या भीतीने ते गोड गोड बोलून वेळ मारून नेतात. नक्कीच. पण या साहित्यातील व्यक्तीला हा इमेज प्रॉब्लेम नसतो. त्यांना स्वतःला सिद्ध करायचं नसतं किंवा कोणाकडून प्रशस्तीपत्रक नको असतं. त्यामुळे ते समोरच्या व्यक्तीला एक अत्यंत स्वच्छ आणि पारदर्शक आरसा दाखवू शकतात. जो जसा आहे त्याला तशीच अचूक आणि पारदर्शक प्रतिक्रिया मिळते. म्हणजे भल्या माणसाला लंगोटी आणि नाठाळाला काठी हे जशास तसं वागण्याचा अत्यंत परिपक्व टोक आहे. अगदी तसंच. ही चर्चा जसशी पुढे जातेय तसतशी या साहित्याची वैचारिक खोली अधिकच स्पष्ट होत आहे. हो. आणि आता आपण या रचनेच्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया, जिथे भाषेचं सौंदर्य आणि तत्वज्ञान एका वेगळ्याच उंचीवर पोचतं. हो, शेवटची कडवी खूप सुंदर आहेत. शेवटच्या 2 कडव्यांमध्ये असा दावा केला आहे की अमृत ते काय गोड, आम्हा पुढे विष, ते बापुडे कडू किती. आणि शेवटी तुका म्हणे आम्ही अवघेची गोड, ज्याचे पुरे कोड त्याचे परी. आता या ओळींमधील शब्दरचना अत्यंत वेधक आहे. होय. अमृतासारख्या गोष्टीलाही कमी लेखलं आहे, पण त्याहूनही रंजक आहे विषाचं केलेलं वर्णन. विषाला काय म्हटलंय? इथे विषाला बापुडे हा शब्द वापरला आहे. बापुडे म्हणजे बिचारे, असहाय्य किंवा गरीब. जगातल्या सर्वात घातक गोष्टीला बिचारे विष म्हणणे
हे अत्यंत प्रभावी आहे. खरंच प्रभावी आहे. पण इथे माझ्या मनात एक मूलभूत शंका निर्माण होते. विचारा. जर या व्यक्ती नाठाळाच्या डोक्यात काठी घालू शकतात, शत्रूपेक्षाही भयानक घातपात करू शकतात आणि विषालाही फिके पाडतील इतकं कडू रूप धारण करू शकतात, हं. तर मग शेवटी या रचनेचा शेवट आम्ही अवघेची गोड, म्हणजे आम्ही पूर्णपणे गोड आहोत असा का होतो? जर त्यांच्यात इतकी कडवटपणा आणि हिंसकता आहे, तर ते स्वतःला पूर्णपणे गोड किंवा शुद्ध कसे म्हणून घेऊ शकतात? हा विरोधाभास कसा सोडवायचा? हाच या संपूर्ण विश्लेषणाचा आणि तत्वज्ञानाचा कळसाध्याय आहे. अच्छा. आम्ही अवघेची गोड असं जेव्हा या साहित्यात म्हटलं जातं, तेव्हा ते मानवी स्वभावाच्या मूळ स्वरूपाबद्दल बोलत असतं. म्हणजे मुळात ते कसे आहेत ते? हो, जसं आपण मघाशी सर्जनचं उदाहरण पाहिलं, त्या सर्जनचा मूळ उद्देश हा कायम कल्याणकारी आणि शुद्धच असतो. हो, जीव वाचवणं. तसाच या प्रगल्भ व्यक्तींचा मूळ गाभा हा कायम गोड म्हणजेच प्रेमळ आणि शुद्धच असतो. ते स्वतःहून कधीही कुणाचं वाईट करत नाहीत किंवा कुणाचाही द्वेष करत नाहीत. मग ते कडू का होतात? या प्रश्नाचं उत्तर ज्याचे पुरे कोड त्याचे परी या ओळीत सापडतं. कोड पुरवणं म्हणजे समोरच्याची इच्छा, गरज किंवा प्रवृत्तीला प्रतिसाद देणं. म्हणजे इथे असा युक्तिवाद आहे का की जर समोरचा माणूस स्वतःच्या मनात विष घेऊन आला तर त्याला ताळ्यावर आणण्यासाठी या व्यक्ती विषापेक्षाही कडू होतात? अगदी बरोबर. आणि विष हे बापुडे किंवा बिचारे का आहे हे समजून घेणं इथे अत्यंत महत्वाचं आहे. ते बिचारा कसं काय असू शकतं? भौतिक जगातील कोणतंही विष फक्त एकदाच मारू शकतं. ते फक्त माणसाचं शरीर नष्ट करतं. पण मानवी मनातील अज्ञान, अहंकार आणि दुष्टपणा हे असं विष आहे जे माणसाला कायमस्वरूपी दुःखात ढकलतं. बापरे, हे खूपच खोल आहे. जेव्हा संतांसारखी प्रगल्भ व्यक्ती नाठाळावर कडू प्रहार करते, तेव्हा तो प्रहार या अज्ञानाच्या विषावर असतो. त्यामुळे तो प्रहार भौतिक विषापेक्षाही जास्त तीव्र आणि कडू वाटू शकतो. पण हा प्रहार का केला जातो? तर समोरच्या व्यक्तीला त्या अज्ञानाच्या आजारातून बाहेर काढण्यासाठी. नाठाळासाठी वापरलेली काठी किंवा अहंकारी माणसांना पाजलेलं कडू विष हे सुद्धा एका अर्थी औषधच असतं. खरे. औषध कितीही कडू असलं तरी त्याचा अंतिम परिणाम हा आरोग्य सुधारणे हाच असतो ना? हो, नक्कीच. त्यामुळे त्यांच्या कठोरतेच्या, त्यांच्या रागाच्या आणि कडवटपणाच्या मुळाशी फक्त आणि फक्त अमर्याद करुणा दडलेली असते. क्या बात है. त्यांचा अंतिम उद्देश शुद्धच असतो. म्हणूनच या रचनेत असा दावा केला आहे की अमृतही या शुद्ध हेतूपुढे फिके आहे आणि विषही या जाणीवपूर्वक घेतलेल्या कडवटपणापुढे बिचारे आहे. पण अंतिमतः हा संपूर्ण मूळ स्वभाव केवळ गोडच आहे. हे स्पष्टीकरण अत्यंत सखोल आहे. यावरून मला मघाशचंच पाण्याचं रूपक पुन्हा आठवतंय. सांगा ना. ही प्रगल्भ मानसिकता एका पोकळीसारखी किंवा शुद्ध पाण्यासारखी असते. पाण्याचा स्वतःचा असा कोणताही रंग नसतो. बरोबर. जर त्यात साखर टाकली तर ते पाणी अमृतासारखं पोड लागेल, पण जर त्यात कोणी स्वतःचंच विष मिसळलं तर ते पाणी त्या विषाची चव 100 पटींनी वाढवून देईल. अगदी तेच. पण तरी त्या पाण्याचा स्वतःचा मूळ स्वभाव हा कायम शुद्ध आणि जीवन देणारच असतो. समोरचा माणूस त्यात जे मिसळेल तेच त्याला परत मिळतं. हे पाण्याचं रूपक या साहित्याच्या गाभ्याला अगदी अचूक स्पर्श करतं. आणि यामुळेच ही रचना केवळ एका ऐतिहासिक व्यक्तीची महती सांगणारी उरत नाही, तर कोणत्याही मानवी समाजासाठी एक अत्यंत महत्वाचा धडा बनते. नक्कीच. जीवनात परिस्थितीनुसार स्वतःला कसं बदनावं, पण त्याचवेळी आपला मूळ गाभा, आपली शुद्ध हेतू आणि माणुसकी कशी जपावी याचा हा एक मानसशास्त्रीय आराखडा आहे. खरंय. चांगल्या गोष्टींसाठी, प्रामाणिक माणसांसाठी आपलं सर्वस्व अर्पण करण्याची तयारी असणं आणि त्याचवेळी वाईटाचा, अन्यायाचा सामना करण्यासाठी अत्यंत कठोर, निर्भय आणि प्रसंगी आक्रमक होण्याची ताकद स्वतःमध्ये निर्माण करणं, या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अगदी बरोबर. एक बाजू नसलेली दुसरी बाजू कायम अपूर्ण असते. जर समाजात केवळ मवाळपणा आणि निष्क्रिय सोशिकता असेल तर अन्याय करणाऱ्या प्रवृत्ती तुम्हाला तोडवून पुढे जातील. हो, आणि तो दुर्बळेपणा ठरेल. आणि जर केवळ कठोरपणा असेल, ज्याच्यामागे करुणा नसेल, तर तो निव्वळ क्रूरपणा ठरेल. या दोन्हींचा अत्यंत जाणीवपूर्वक साधलेला समतोल म्हणजेच खऱ्या अर्थाने सामर्थ्यवान असणं. आजच्या या वैचारिक मंथनातून या साहित्याचा एक अत्यंत वेगळं आणि प्रगल्भ रूप समोर आलं आहे. मेणासारखी मृदुता आणि वज्रासारखी कठोरता. स्वतःच्या अहंकाराचा मृत्यू आणि जागतिक कल्याणासाठी सजगतेचा जन्म,
सज्जनांसाठी शेवटची वस्तू अर्पण करण्याची तयारी आणि दुर्जनांसाठी काठी उगारण्याचं धाडस. आणि या सगळ्याच्या पलीकडे हो, आणि या सगळ्याच्या पलीकडे असणारा एक अंतिम कल्याणकारी आणि शुद्ध हेतू. या विश्लेषणाने संतांबद्दलची जी पारंपरिक केवळ निष्क्रिय आणि सोशिक असणारी प्रतिमा होती ती पूर्णपणे मोडून काढलीय. नक्कीच. त्याऐवजी एक अत्यंत डायनॅमिक, सामर्थ्यवान आणि समाजव्यवस्थेवर अचूक प्रहार करणारं वैचारिक रूप यातून उलगडलं आहे. होय. आणि खऱ्या अर्थाने कालजयी साहित्याचं हेच वैशिष्ट्य असतं. बरोबर. ते कोणत्याही एका साच्यात किंवा मर्यादित चौकटीत अडकून राहत नाही. ते प्रत्येक युगात मानवी वर्तणुकीला आणि समाजाच्या ढोंगीपणाला आरसा दाखवण्याचं काम करत राहतं. अगदी सहमत आहे मी तुमच्याशी. आणि म्हणूनच या विस्तृत चर्चेचा समारोप करताना एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न समोर ठेवायचा आहे. कोणता? आपण आत्तापर्यंत जे विश्लेषण केलं त्यानुसार खऱ्या अर्थाने प्रगल्भ झालेली किंवा अहंकाररहित व्यक्ती ही पूर्णपणे समोरच्या व्यक्तीच्या हेतूनुसारच स्वतःचं रूप धारण करते. हो, जशास तसं. जसं समोरून जर दुष्टपणा आला तर काठी उचलली जाते आणि प्रामाणिकपणा आला तर सर्वस्व दिलं जातं. तर मग यावर नक्की विचार व्हायला हवा. जर भविष्यात एखाद्या अत्यंत प्रगल्भ, निस्वार्थी व्यक्तीने एखाद्या सामान्य माणसाशी अत्यंत कठोरपणे किंवा अत्यंत प्रेमाने वर्तन केलं, अच्छा. तर त्या वर्तनातून खरोखर त्या प्रगल्भ व्यक्तीचं खरं रूप दिसत असतं की त्या सामान्य माणसाच्या स्वतःच्याच अंतर्मनाचं, त्याच्याच दडलेल्या खऱ्या प्रवृत्तीचं प्रतिबिंब त्याच्यासमोर आरशासारखं उभं राहत असतं. बाप रे, हा खूपच खोल विचार आहे. हो ना? या प्रश्नाच्या उत्तराचा स्वतःमध्येच शोध घेण्याचा प्रयत्न करत आजचं हे वैचारिक मंथन आपण इथेच थांबूया.